एकादशोध्याय श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। येथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती। तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने। परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाची सांगत, गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातिरी। तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे। मानेला तयांचा विचार, निघाले तेथून सत्वर जवडी केले गाणगापुर, परम पावन स्थान पे। कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करती, जेथे वाहे भीम नदी स्नान करीती भक्तजन। पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य। कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नाना, नमस्कार घालती कोणी। तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागून या मधु करी निर्वाह करीती आपुला। बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुने आनंदिले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिले। प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपुनी मागुती येती गावात। सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तरी संगमावरी परतून येती ते। मध्यान्ह स्नान करूनी पुन्हा बैसी जप ध्यानी, असता जाता वासर म्हणी संध्या स्नान करावे। करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतून ग्राम माझी येती ते। बाळप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठेवे नसे स्वप्ने सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहिली। पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय। शीतोष्णताचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परित्यांचे मानस कदा उदास नव्हेची। अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून येसी पडी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे घडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी। बाळप्पासी मानवले, 2 दिवस तेथे केले, पोट भरूनी जेवले, परी संकोच मानसी, जाणे सोडले त्याच्या घरी। मागून या मधुकरी जाऊनी संगमावरी, जोळी उदकी बुडवावी, आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी। ऐसा नेम चालविला, ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निश दिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली। घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अति कष्ट सोशले, सद्गुरु कृपा नोहेची। हीन आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नैसेची। ऐसा विचारा निषदिनी येती बाळप्पाच्या मनी, तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला। 1 मास होता निश्चित, स्वप्ने 3 येती मूर्ती, येऊनी दर्शन देती। बाळप्पा चित्ती सुखावे, 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनी आज्ञापी, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदता, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहून या ऐसी स्वप्न, मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की। अक्कलकोटी त्वरित जावया विचार करीत, तव तयासी एक पुत्र शय्ये खाली सापडले। त्यात लिहिली एक ओळी, करून नये उतावळे, ते पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी। आपण केले अनुष्ठान, परी ते न जाहले पूर्ण, आणखी ही काही दिनक्रम आपुला चालवावा। मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्राशी केले स्नान करावया। परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालून वृश्चिक एक निघाला, तयासी त्यांनी न मारिले, नित्य कर्म आटोपिले। ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे। त्या दिवशी ग्राम भीतरी पक्वाने मिळाले घरोघरी। बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयासी निघाले। मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले, चरण चाली चालून अक्कलकोटी। दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखली, तेथे नृसिंह सरस्वती युद्धे रूपे वास करीती। तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र। त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णाती। दूर देशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती। तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे। राजे आणि पंडित, शास्त्री वेदांत येत, तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे। कान फाटे नाथपंथी, संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या। कोणी करती कीर्तन गायन वादन, कोणी भजन नाचून स्वामी महिमा वर्णदाती। तया क्षेत्रीचा महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले। पुण्य पावन देखून नगरी, बाळप्पा संतोषले मनी, पूर्व पुण्य त्यांच्या उदरी जन्म सार्थक जाहले। बाळप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुकरी तथा चतुरी। पुढील अध्यायी
तरसावी, जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मपरी. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोतो. एकादश अध्याय गूढा. श्री रस्तु शुभम भवतु.